की रस्ता करत असताना कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये जे केंबर बनवायला पाहिजे ते PWDच्या ठिकाणी करतात बघा. म्हणजे सेंटरला उंची वाढवताना दोन्ही बाजूला असं सपाट जाते, तसं स्लोप होणे गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, रस्त्याच्या साईडला जी फुटपाथ आहेत की त्याची उंची खूप आहे. त्यामुळे काय होतं, या रस्त्यावरून येणारं पाणी त्या फुटपाथला तटलं जातं आणि ते पाणी जर पायावर पास नाही झालं तर ते रस्त्यावर जाते. म्हणजे दोन्ही बाजूचे फुटपाथ उंची वाढवल्यामुळं एक पाटासारखं तयार झालेला आहे रस्ता, ती गोष्ट आहे. आणि त्यामुळे काय व्हायलं आहे, रस्त्या शेजारी फुटपाथ उंची वाढवल्यामुळं जी वाहनं येतात ती फुटपाथला लागून लावतात, त्यामुळे रस्ता अवरुंद होतो आहे. तर माझं असं वैयक्तिक मत आहे की जे फुटपाथ आहेत ते रोड लेवलला व्हावणे गरजेचं आहे. दुसरी अशी गोष्ट म्हणजे की जे मध्ये डिवायडर केलेत, आता गोखले कॉलेजपासून आपण बघत असतं तर काय गरज नसताना रस्ता आपला अरुंद आहे, त्याच्यामध्ये डिवायडर बनवलेला, एक जर गाडी थांबली तर पाठीमागसुद्धा गाड्या थांबू शकतात. तर माझ्या मते तेवढ्या रुंदीचे आपले रस्ते नाहीत, त्यामुळे डिवायडरसुद्धा काढले. आणि जर फुटपाथ जर रोड लेवलला केली, जवाहरनगरामध्ये जसं भूपाल शेट्टी साहेबांनी जे केले, फुटपाथ एक लेवलला केले, तर त्या पद्धतीने जर केलं तर आपल्या कोल्हापूरमधले 50% ट्रॅफिक प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल असं मला वाटतं.